नमस्कार मित्रांनो, पीटी मराठी या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, बऱ्याच जणांचं माझ्या मित्राचं म्हणणं आहे किंवा बऱ्याच जणांचे कमेंट बघतोय मी की आता बरेच लोकांचं असं म्हणणं आहे की आमचा मोबाईल गरम होतोय, की आम्ही उन्हात गेलो की आमचा मोबाईल खूप गरम होतोय, किंवा काही लोकांचं म्हणणं आहे की चार्जिंगला लावल्यानंतर गरम होतोय, कोणी म्हणतं इंटरनेट चालवतं, यूट्यूब चालवतोय त्यावेळेस गरम होतोय। तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण तेच बघणार आहोत की आपला मोबाईल का गरम होतोय आणि केव्हा गरम होतोय। तर मित्रांनो, तुमचा जर का मोबाईल गरम होत असेल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे। तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा। आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण तेच बघणार आहोत की आपला मोबाईल का गरम होतोय आणि मोबाईल गरम झाल्याच्या नंतर त्याचे दुष्परिणाम आपल्याला काय होणार आहे हे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत। तर मित्रांनो, आपण जर का या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। या चॅनलवरती नेहमी मी असेच मोबाईल विषयी नवीन टिप्स आणि मोबाईलच्या विषयी माहिती मी नेहमी अपलोड करत असतो। तर ही माहिती आपल्याला आवडल्यास नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि शेअर करायला विसरू नका। तर मग आपला थोडाही वेळ न घेता करूया आपण व्हिडिओला सुरुवात। तर मित्रांनो, आपल्याला सर्वात प्रथम आपल्याला जायचं आहे आपल्या मोबाईलच्या प्ले स्टोअरमध्ये। प्ले स्टोअरमध्ये गेल्याच्या नंतर मित्रांनो, आपल्याला दिसतंय या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे। या ठिकाणी क्लिक केल्याच्या नंतर मित्रांनो, आपल्याला खाली दिसतंय सेटिंग। सेटिंगला या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे। सेटिंगला क्लिक केल्याच्या नंतर मित्रांनो, आपल्याला या ठिकाणी दिसतंय नेटवर्क प्रेफरन्स, या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे। या ठिकाणी क्लिक केल्याच्या नंतर मित्रांनो, आपल्याला दिसतंय ऑटो अपडेट्स। ऑटो अपडेट्सला आपल्याला परत एकदा क्लिक करायचं आहे। याला क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला डोंट ऑटो अपडेट्स या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे। माझा ऑलरेडी डोंट ऑटो अपडेट आहे, त्यामुळे मला करायची गरज नाही। तर आपण बघू शकता या ठिकाणी डोंट ऑटो अपडेटला आपल्याला या ठिकाणी ठेवायचं आहे। असं केल्याच्या नंतर मित्रांनो, आपला इंटरनेट सुद्धा भरपूर प्रमाणात वाचते आणि बॅटरी सुद्धा भरपूर प्रमाणात वाचते। तर त्यानंतर आपल्याला दुसरी स्ट्रिक करायची आहे मित्रांनो। या ठिकाणी आपलं लोकेशन दिसतंय, हे बघू शकता। हे जे लोकेशन आहे, लोकेशन आपल्याला या ठिकाणी ऑफ करायचं आहे। त्यानंतर आपलं ब्लूटूथ वगैरे ऑन असेल ते सुद्धा ऑफ करायचं आहे। हॉटस्पॉट जर ऑन असेल ते सुद्धा ऑफ करायचं आहे। त्यानंतर मित्रांनो, आपल्याला ज्या वेळेस इंटरनेटची गरज आहे त्याच वेळेस आपल्याला मोबाईल डेटा या ठिकाणी ऑन म्हणजे चालू ठेवायचा आहे। मित्रांनो, सध्या उन्हाळ्याचे दिवस चालू असल्यामुळे हा प्रॉब्लेम खूप जणांना येत आहे, मोबाईल गरम होण्याचा। आणि दुसरी गोष्ट मित्रांनो, एक आपण ज्यावेळेस मोबाईल चार्जिंगला लावतो त्यावेळेस आपल्याला मोबाईलची कवर बाजूला काढून ठेवायची आहे आणि त्याच वेळेस आपल्याला आपला मोबाईल चार्जिंग करायचा आहे। अशा वेळेस काय होतं मित्रांनो, बऱ्याच वेळा आपण मोबाईल चार्जिंगला लावतो आणि मोबाईलमध्ये खटपट करीत बसतो, हे ते बघत असतो, कॉलिंग करतो, अमकं धमकं जे काय करतो ते। असं आपल्याला उन्हाळ्यामध्ये टाळायचं आहे मित्रांनो। जर का आपला मोबाईल गरम होत असेल तर चार्जिंगला लावेल असलेला मोबाईल आपण हाताळणं हे खूपच धोकादायक आहे मित्रांनो। आणि आपण जर आउटडोर असेल एखाद्या ठिकाणी, आपण जर उन्हात फिरत असेल आणि आपला मोबाईल थोडासा गरम होत असेल तर मित्रांनो, आपल्याला आपला मोबाईल सावलीत ठेवायचा आहे। अशा ह्या 2-4 ट्रिक आपण जर फॉलो केल्या तर आपला मोबाईल कधीही गरम होणार नाही। आणि जर झालाच तर मित्रांनो, आपल्याला आपल्या मोबाईलच्या सर्व्हिस सेंटर किंवा आपल्या जवळचा एखादा चांगला मेकॅनिक आपल्याला या ठिकाणी गाठायचा आहे। गरम होत असलेला मोबाईल खिशात घेऊन हिंडणे म्हणजे एक टाइम बॉम्ब खिशात घेऊन हिंडणे, या दोन्हीत काहीच फरक नाही मित्रांनो। तर मित्रांनो, आशा करतो की मी दिलेली माहिती आपल्याला नक्की समजली असेल। तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच एक मोबाईल विषयी नवीन माहिती घेऊन। तोपर्यंत नमस्कार।